मुगळीत बी.एन. पाटील संस्था समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात 3 संस्थांकडून अनुक्रमे 10, 9 आणि 15% लाभांश जाहीर. गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार. मुगळी येथील अवधूत विकास सेवा संस्था, लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आणि हनुमान दूध संस्था या बी.एन. पाटील संस्था समूहाची एकत्रित वार्षिक सर्वसाधारण सभा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी के.एन. पाटील होते. आप्पासो जाधव यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केलं. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून सभेची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख उपस्थित प्राध्यापक किसनराव कोराडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल 3ही संस्थांच्या वतीने के.एन. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राध्यापक किसनराव कोराडे यांनी प्रकाशित केलेले महिलांना 50% आरक्षण आणि 100% संरक्षण हे पुस्तकही 3ही संस्थांच्या चेअरमनांना भेट देण्यात आलं. यानंतर 3ही संस्थांचे वार्षिक अहवाल सभेसमोर सादर करण्यात आले. हनुमान दूध संस्थेचा अहवाल सचिव रायाप्पा मारुती धुळाज यांनी सादर केला. संस्थेच्या सभासदांना 10% लाभांश जाहीर करण्यात आला. अवधूत विकास सेवा संस्थेचा अहवाल सचिव गुरगोंडा अण्णासो पाटील यांनी सादर केला. संस्थेच्या सभासदांना 9% लाभांश जाहीर करण्यात आला. लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा अहवाल सचिव वसंत मल्लापा मुसळे यांनी सादर केला. संस्थेच्या सभासदांना 15% लाभांश जाहीर करण्यात आला. सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी संस्था समूहाच्या कार्याचं कौतुक करून भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं. यावेळी हनुमान दूध संस्थेचे चेअरमन सुरेश बसगोंडा पाटील आणि संचालक, अवधूत विकास सेवा संस्थेचे चेअरमन अशोकप्पा मानेडिक आणि संचालक, तसेच लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन बाबासो बसगोंडा पाटील आणि संचालक उपस्थित होते. किसान दूध संस्थेचे चेअरमन रमेश परप्पा अरबोले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी 3ही संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सचिव, कर्मचारी आणि सभासदांनी परिश्रम घेतले. पुंडलिक बाजीराव अरबोले यांनी आभार मानले. त्यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.